पैसे दिलेत, जमीन खरेदी केली आणि तशी रजिस्ट्री देखील केली, पण नाव लागले नाही, म्हणजेच तुम्ही मालक झाला नाहीत। आता ते कसे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। येथे होतं काय, अनेक प्रकरणांमध्ये असं दिसून येतं की रजिस्ट्री झालेली आहे, परंतु सातबाऱ्यावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर आजही जुन्या मालकाचे नाव आहे। यामुळे होतं काय, बँक लोन मिळत नाही किंवा ती प्रॉपर्टी पुढे विक्री करता येत नाही, तसेच शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण होतो, तसेच कोर्ट केस होण्याची भीती देखील आहे। आता अशी परिस्थिती जी समोर आली त्याचे कारण काय आहे, तर फक्त रजिस्ट्री पुरेशी आहे असे समजणे किंवा एजंटवर विश्वास ठेवणे किंवा म्युटेशन एंट्रीसाठी अर्ज न करणे, तसेच नोटीस पिरियड जो आहे तो न तपासणे। म्हणूनच येथे कायदा काय म्हणतो तेही समजून घ्या। रजिस्ट्रेशन ऍक्ट नुसार रजिस्ट्रीने व्यवहार हा कायदेशीर होतो, पण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार फेरफार नोंद झाल्याशिवाय महसूल रेकॉर्डवर मालकी सदरी नाव लागत नाही। या संदर्भात एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो जे माझ्याकडे आलेलं आहे। यामध्ये एका व्यक्तीने 7 वर्षापूर्वी रजिस्टर खरेदी करताना प्लॉट खरेदी केला, परंतु त्याचा फेरफार झालेला नाही आणि आताच्या कंडिशन मध्ये जो मूळ मालक आहे तो मय झालेला आहे आणि त्याचे वारस जे आहेत ते आता टाळाटाळ करत आहेत किंवा कोर्टात जाण्याची धमकी देतात। म्हणूनच सर्वांना मी सांगू इच्छितो, ज्या वेळेस तुम्ही एखादी प्रॉपर्टीचे खरेदी करत असाल रजिस्टर, ते झाल्यानंतर लगेच ताबा घ्या आणि तसा फेरफार नोंद करा। फक्त रजिस्ट्रेशनवर थांबू नका, तसेच एजंटवर पूर्णपणे विश्वास ठेवू नका, तसेच फेरफार एंट्री देखील पेंडिंग ठेवू नका, तसेच जुना मालक जिवंत आहे असे देखील गृहीत धरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर फेरफार नोंद नसेल आणि उद्या जर कोणी दावा दाखल केला तर तुमचे संरक्षण हे कमजोर होते, हे लक्षात घ्या। यासाठी जो कोणी जमीन विकत घेत असेल किंवा तुमच्या घरातील असेल, तुमचा मित्र असेल, तुमचे काही ग्रुप्स असतील, त्याच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुम्ही शेअर केलेला व्हिडिओ त्यांची फसवणूक होऊ देणार नाही, त्यांना अवेअर करेल। तसेच लीगल अपडेट्ससाठी चॅनलला फॉलो नक्की करा।